शिक्षण क्षेत्रातलं ना एक खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे आपण मुलांना जे काही शिकवतो ते त्यांच्या कायम लक्षात कसं राहील. आज आपण नेमकं ह्याच कलेबद्दल बोलणार आहोत. अगदी. हाच तो मूळ प्रश्न आहे नाही का? म्हणजे बघा, मुलांना काहीतरी शिकवणं एक वेळेस सोपं आहे, पण ते ज्ञान त्यांच्या मनात कायमचं रुजवणं यात खूप मोठं अंतर आहे. चला तर, या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. आणि ह्याचं उत्तर ना ह्या 2 शब्दांमध्ये दडलंय: सराव आणि दृढीकरण. आता हे फक्त शब्द नाहीत, तर ही एक अशी जबरदस्त पद्धत आहे जी शिकलेल्या गोष्टी कायमच्या पक्क्या करते. पण ही पद्धत नक्की काम कशी करते, हेच तर आपल्याला आज बघायचंय. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आव्हान काय आहे ते समजून घेऊ. मग एका ठोस आराखड्यावर नजर टाकू. त्यानंतर थेट वर्गात डोकावून बघू की एका दिवसात काय घडतं. मग शिक्षकांसाठी काय टिप्स आहेत ते पाहू. आणि शेवटी या सगळ्याचा उद्देश काय आहे हे समजून घेऊ. चला सुरू करूया. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आपण आधारशिला भाग 1 या अभ्यासक्रमात डोकावणार आहोत. विशेषतः यातला जो दुसरा सराव आठवडा आहे ना, त्याचं नियोजन कसं केलंय ते बघू. म्हणजे आपल्याला कळेल की ही पद्धत प्रत्यक्षात कशी वापरली जाते. तर या आठवड्याचे विषय बघा किती सोपे आणि ओळखीचे आहेत. पाऊस आणि पाणी, रंगांची गंमत, आपली ज्ञानेंद्रिये वगैरे. पण गंमत अशी आहे की इथे फक्त उजळणी अपेक्षित नाहीये. मुख्य उद्देश काय आहे तर मुलांनी विज्ञानाचे प्रयोग परत एकदा स्वतःच्या हाताने करून बघावेत आणि त्यातून त्यांचं निरीक्षण कौशल्य किती वाढलंय हे तपासावं. ओके, तर हा अख्खा आठवडा कसा असतो हे कळलं. पण एका दिवसात नेमकं काय होतं? चला ते आता जरा जवळून बघूया, म्हणजे ही पद्धत अजून स्पष्ट होईल. समजा आपण सोमवारच्या वर्गात बसलो आहोत. आजचा विषय आहे पाण्याचे गुणधर्म. आणि त्यातही 2 खास गोष्टी शिकायच्या आहेत. एक म्हणजे पाण्यात काय विरघळतं आणि दुसरं म्हणजे पाण्यावर काय तरंगतं. आणि मला यातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे दिवसाची रचना. बघा किती मस्त आहे. सुरुवात एका खेळानं होते, तळे की मळे. मग येतो प्रत्यक्ष प्रयोग. त्यानंतर त्या प्रयोगावर मस्त चर्चा आणि सगळ्यात शेवटी एक क्रिएटिव्ह काम, कागदी होडी बनवणं. म्हणजे बघा सगळं किती खेळकर पद्धतीनं गुंफलं. तर पहिला प्रयोग विरघळण्याचा. कल्पना करा, मुलांच्या हातात एक ग्लास आहे, त्यात पाणी आहे, त्यांना मीठ आणि वाळू दिलंय. आता ते चमच्याने ढवळतायत आणि काय दिसतंय? अरे वाह, मीठ तर गायब झालं, पण वाळू मात्र तळाशी जाऊन बसलीये. हा जो स्वतः करून बघण्याचा अनुभव आहे ना, तो पुस्तकातल्या 100 ओळींपेक्षा जास्त प्रभावी ठरतो. आता पुढचा प्रयोग तर आणखी सोपा. एका बादलीत पाणी घेतलंय आणि मुलांना काय करायचंय तर त्यांच्या आजूबाजूच्याच वस्तू म्हणजे पान, दगड, एक प्लॅस्टिकचा बॉल, किल्ली या सगळ्या एक एक करून पाण्यात टाकायच्या आहेत. काय तरंगतंय, काय बुडतंय हे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतायत. आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी कुठलीही महागडी साधनं लागत नाहीत. सगळं काही अगदी सहज उपलब्ध आहे. बरं, हे तर झालं मुलांनी काय करायचं ते. पण हे सगळं यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षकांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची ठरते, बरोबर? मग हा अभ्यासक्रम शिक्षकांना काय सांगतो, त्यांना काय मार्गदर्शन करतो, चला ते पाहूया. इथे 4 खूप महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. पहिला, अजिबात घाई करायची नाही. लक्षात ठेवा, हा सराव आठवडा आहे. दुसरा, उत्तरं थेट सांगायची नाहीत, उलट प्रश्न विचारायचे. तिसरा, प्रयोगासाठी लागणारं सगळं साहित्य आधीच तयार ठेवायचं. आणि चौथा, मुलांना गटात काम करायला लावायचं, त्यांच्यात चर्चा घडून आणायची. कारण मुलं एकमेकांकडूनही खूप काही शिकतात. आणि खरं सांगायचं तर हा जो एक मुद्दा आहे ना, हा या संपूर्ण शिक्षण पद्धतीचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. शिक्षकाचं काम फक्त माहिती देणं नाही, तर मुलांच्या विचारांना चालना देणं आहे. अरे, हे असं का झालं असेल बरं? फक्त हा एक प्रश्न मुलांच्या डोक्यात विचारचक्र सुरू करतो. आणि हेच तर खरं शिक्षण आहे. ओके, तर आपण हे सगळं पाहिलं. छोटे छोटे खेळ, प्रयोग, चर्चा. पण प्रश्न असा आहे की या सगळ्याच्या मागे अंतिम ध्येय काय आहे? इतकं सगळं का करायचं? चला आता आपण या सगळ्यातल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तर या सगळ्या मेहनतीचं अंतिम ध्येय आहे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजवणे. आता वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही गोष्ट ऐकीव माहितीवर न स्वीकारता तिचं नीट निरीक्षण करणं. हे असं का असा प्रश्न विचारणं आणि मग स्वतः कृती करून, प्रयोग करून आपलं उत्तर शोधणं. आणि ही जी सवय आहे ना, ती त्यांना फक्त विज्ञानात नाही तर आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. तर मग जाता जाता एक विचार करायला हरकत नाही. ही जी सराव आणि दृढीकरणाची पद्धत आहे,
जिथे स्वतः करून शिकण्यावर आणि प्रश्न विचारण्यावर भर दिला जातो ती फक्त विज्ञानापुरतीच मर्यादित ठेवायची का, की आपण हीच पद्धत भाषा, गणित किंवा कलेसारख्या इतर विषयांमध्येही वापरू शकतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?